श्री स्वामी समर्थ। या 4 व्यक्तींच्या पाया पडल्यानं आयुष्यात दुर्दैव येते, त्यामुळे या 4 व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका, नाहीतर तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकणार नाही। कोणत्या आहेत त्या व्यक्ती पाहूयात। एक म्हणजे कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आले असतील तर त्यांच्या पाया पडू नये, कारण स्मशानभूमीतून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो। 2. मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो, त्यावेळी तो सामान्य असतो, त्यामुळे मंदिरात कुणी भेटलं तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये। 3. झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये, कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानलं जातं, कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणं म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखं असतं, त्यामुळं खूप नुकसान होऊ शकतं। 4. एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये, त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी, नंतरच त्याच्या पाया पडावे। पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये, त्यामुळं त्याच्या पूजेमध्ये विघ्न येतं आणि ते पूर्णपणे चुकीचं आहे। 5. साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात। 6. जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये, जावयानं सासऱ्यांच्या पाया पडू नये असं म्हणतात, कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती। 7. भाच्याने मामाच्या पाया पडू नये, भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितलं जातं, कारण कृष्णानं कंस मामाचा वध केला होता। 8. जेवताना पाया पडू नये, एखादी व्यक्ती जेवण करत असेल तर जेवताना पाया पडू नये। 9. प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये, तसंच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयानं मोठी असली तरी तुम्ही तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका। 10. शत्रूला कधीच करू नका नमस्कार, आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये, कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो, आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते, त्यामुळे त्यांच्या पाया पडल्यानं आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते, तसेच तो मनोमन आशीर्वादाऐवजी शाप देतो, म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये। कुणाच्या पाया पडल्यामुळं भाग्य वाढतं। 1. मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळं बुध ग्रह मजबूत होतो। 2. वयस्कर माणसांच्या पाया पडल्यामुळं केतू ग्रह बलवान होतो। 3. वडिलांच्या पाया पडल्यामुळं सूर्यग्रह मजबूत होतो। 4. काकी, आई, आजी, मावशी यांच्या पाया पडल्यामुळं चंद्रग्रह मजबूत होतो। 5. मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळं मंगळ ग्रह मजबूत होतो। 6. संत गुरु ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळं बृहस्पती ग्रह मजबूत होतो। 7. वहिनीच्या पाया पडल्यामुळं शुक्र ग्रह मजबूत होतो। 8. सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह बलवान होतो। त्यामुळे कुणाच्या पाया पडायचं कुणाच्या नाही यासाठी हा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।